श्रोते होता की काय होता 150 वर्षांपूर्वीचा छत्रपती तळारींचं कोल्हापूर हे पोरकं झालं होतं। राज्य होतं पण कर्तबगार राजाच नव्हता, मंदिर होतं पण गाभाऱ्यात देवच नव्हता। करवीरची प्रजा ही अंबाबाईला साकडं घालत होती की आमच्या अस्मितेचं रक्षण करणारा छत्रपती आम्हाला लाभू दे। अंबाबाईने आणि डोंगरावरच्या ज्योतिबाने जणू रयतेच्या हृदयाची हाक ऐकली आणि राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थेचे छत्रपती झाले। नमस्कार मित्रांनो, मी दक्षता राऊत, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे लोकनेता राजश्री शाहू महाराज। मोठ्या मनाचे राजे म्हणून ओळखले जाणारे राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थेचे छत्रपती झाले। तुम्ही ऐकलं असेल की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मातीतील समतेचं समानतेचं राज्य होतं ते राजश्री शाहू महाराजांचं। कोल्हापूर संस्थेच्या इतिहासात ज्यांनी माणसाला माणूस म्हणून उभं करण्यासाठी राज्य केलं होतं ते राजश्री शाहू महाराजांनी। तुम्हाला माहित आहे की कोरोना काळामध्ये महागाई वाढल्यामुळे धान्याचे भाव वाढले होते, त्याचप्रमाणे 200 वर्षांपूर्वी देखील महागाई वाढल्यामुळे धान्याचे भाव वाढले होते। तेव्हा रयते हे भुकेने मरत होती। कोल्हापूरच्या संस्थेच्या रयतेला हे अन्न नव्हतं मिळत, तेव्हा कोल्हापूर संस्थेचे छत्रपती म्हणजेच राजश्री शाहू महाराज यांनी धान्याचे भाव कमी करून रयतेला धान्य मिळवून दिले, तेव्हा रयतेला धान्य मिळाले। मित्रांनो, राजश्री शाहू महाराज हे एक रयतेसाठी झटणारे राजे होते। मला असं वाटतं की जर आजच्या राज्यकर्त्यांनी राजश्री शाहू महाराजांच्या पायावर पाय ठेवून जर राज्य केलं तर आपलं राज्य रयतेचं, समानतेचं आणि समतेचं राज्य होईल। तुम्हाला माहित आहे की आजचे राज्यकर्ते हे राज्य करतात निवडून येण्यासाठी किंवा धर्मासाठी, पण राजश्री शाहू महाराजांनी राज्य केलं होतं ते रयतेसाठी, समाजासाठी आणि रयतेच्या सुधारणेसाठी। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आजच्या काळामध्ये शिक्षणाचं महत्त्व हे आपल्या जीवनात किती आहे। 200 वर्षांपूर्वीच्या माणसाला शिक्षण म्हणजे काय हे देखील माहित नव्हतं, तेव्हा राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या प्रेरणेने हे शिक्षणाचं महत्त्व समजून घेतलं आणि ते शिक्षणाचं महत्त्व स्वतःपाशी न ठेवून माझ्या राज्यातील रयतेला देखील शिक्षणाचं महत्त्व समजावं म्हणून त्यांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतला आणि ज्योतिबा फुलेंच्या प्रेरणेने त्यांनी एक प्राथमिक शाळा सुरू केली आणि रयतेमध्ये असं घोषित केलं की जोही आपल्या मुलाला शिकवणार नाही त्याला 1 रुपयाचा दंड। आणि तुम्हाला माहित आहे की 200 वर्षापूर्वी 1 रुपया हा 1000 रुपयाच्या तुलनेने देखील खूप जास्त होता। रयतेंनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी शाळेत घातलं आणि राजश्री शाहू महाराजांमुळे 200 वर्षापूर्वी देखील रयतेच्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व कळालं। मित्रांनो, राजश्री शाहू महाराज असे म्हणायचे की शिक्षण हे एक असं शक्तिशाली शस्त्र आहे जे आपल्याला जग बदलण्यासाठी वापरू शकतो। मला देखील असं वाटतं की शिक्षण ही एक अशी गुरुकिल्ली आहे जे आपल्याला आपल्या यशाच्या दरवाजाकडे नेते आणि आपल्याला आपल्या यशाचा दरवाजा दाखवते। मित्रांनो, तुमचा खूप जास्त वेळ न घेता मी शेवटी जाता मी एवढंच म्हणेन की जिथे जात पात संपते तिथे माणुसकी जिंकते, जिथे जात पात संपते तिथे माणुसकी जिंकते। राजश्री शाहू महाराजांचे विचार आजही आपल्या मनात चमकते। शिक्षणाचा दीप तेवला अंधार दूर केला, शिक्षणाचा दीप तेवला अंधार दूर केला, समतेचा मंत्र दाखवून समाजाला उजळविला। धन्यवाद।